तर अशोक खरातच्या आर्थिक व्यवहाराची आता ईडीकडून चौकशी होण्याची शक्यता आहे। सावकारी आणि हवालामार्फत देशविदेशात शेकडो कोटींची हेराफेरी केल्याचा संशय, व्यावसायिक आणि नेत्यांचा काळा पैसा खरात व्याजाने देत असल्याचा संशय व्यक्त केला जातोय। हवालामार्फत देशविदेशात शेकडो कोटींची हेराफेरी करत असल्याचं समोर येत आहे। तर भोंदू खरातच्या प्रॉपर्टीची एकीकडे इन्कम टॅक्स करून चौकशी सुरू आहे, दुसरीकडे त्याच्या ऑफिसची एसआयटी कडून तपासणी केली जाते आणि आता ईडीची सुद्धा चौकशी, ईडीकडून सुद्धा चौकशी जी आहे ती भोंदू खरातची होणार आहे अशी बाब समोर येते। ही महत्त्वाची घडामोड आहे, कारण हवाला संदर्भात संशय व्यक्त केला जातोय, तसंच सावकारी संदर्भात सुद्धा त्या ठिकाणी काही व्यवहार झाले असावे अशी माहिती समोर येते आणि या सगळ्याच अनुषंगाने आता ईडीकडून सुद्धा खरातची या सगळ्या व्यवहारांची चौकशी होण्याची शक्यता आहे।